नमस्कार, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची आपली निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे. कालच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आपली प्रारूप मतदार यादी आपली या ठिकाणी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीमध्ये बऱ्याच प्रकारचे घोळ आणि चुका या प्रत्यक्षदर्शीने आपल्याला या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. माझी सर्व खर्डी चंद्रनगर वाघोलीकरांना विनंती आहे, कृपया या प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं स्वतःचं नाव आहे का चेक करा. आपली नावं, आपल्या कुटुंबाची नावं या मतदार यादीमध्ये आहेत का, की चुकून दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेलेली असेल किंवा टाकली गेलेली असतील तर आपण त्याच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी नगर रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे लेखी साध्या कागदावर तक्रार करू शकता. आणि गेलेली आपली जी नावं आहेत, आपल्या भागातली जी काही नावं दुसऱ्या प्रभागामध्ये गेली असेल ती नावं आपण पुन्हा एकदा आपल्या प्रभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. खूप मोठा 9-9.5 पानांचं हे प्रारूप मतदार यादी आपल्या प्रभाग क्रमांक 4ची असून 1.25 लाखाच्या वर मतदार याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की मी स्वतः सुद्धा एवढ्या 9-9.5 पानं या ठिकाणी चालू शकत नाही. तरी माझी प्रत्येक मतदाराला या ठिकाणी विनंती आहे की संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय मतदानाचा तो जागृत ठेवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक प्रत्येक मतदाराने जर स्वतःचं नाव, स्वतःच्या कुटुंबाचं नाव आपल्या या प्रारूप मतदार यादीत आहे की नाही हे जर चेक केलं तर खूप मोठ्या प्रमाणात. नमस्कार, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची आपली निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे. कालच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आपली प्रारूप मतदार यादी आपली या ठिकाणी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीमध्ये बऱ्याच प्रकारचे घोळ आणि चुका या प्रत्यक्षदर्शीने आपल्याला या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. माझी सर्व खर्डी चंद्रनगर वाघोलीकरांना विनंती आहे, कृपया या प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं स्वतःचं नाव आहे का चेक करा. आपली नावं, आपल्या कुटुंबाची नावं या मतदार यादीमध्ये आहेत का, की चुकून दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेलेली असेल किंवा टाकली गेलेली असतील तर आपण त्याच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी नगर रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे लेखी साध्या कागदावर तक्रार करू शकता. आणि गेलेली आपली जी नावं आहेत, आपल्या भागातली जी काही नावं दुसऱ्या प्रभागामध्ये गेली असेल ती नावं आपण पुन्हा एकदा आपल्या प्रभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. खूप मोठा 9-9.5 पानांचं हे प्रारूप मतदार यादी आपल्या प्रभाग क्रमांक 4ची असून 1.25 लाखाच्या वर मतदार याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की मी स्वतः सुद्धा एवढ्या 9-9.5 पानं या ठिकाणी चालू शकत नाही. तरी माझी प्रत्येक मतदाराला या ठिकाणी विनंती आहे की संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय मतदानाचा तो जागृत ठेवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक प्रत्येक मतदाराने जर स्वतःचं नाव, स्वतःच्या कुटुंबाचं नाव आपल्या या प्रारूप मतदार यादीत आहे की नाही हे जर चेक केलं तर खूप मोठ्या प्रमाणात